नमस्ते. इयत्ता 8वीच्या स्कॉलर विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयामधील स्वाध्याय 3.2 आपण या व्हिडिओमध्ये सोडवून पाहणार आहोत आणि म्हणून अगदी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. चला सुरुवात करूयात. 3.2 मध्ये प्रश्न पहिला आपला विचारलेला आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? तर यामध्ये आपल्याला सर्वात लहान समसंख्या आधी शोधावी लागेल, सर्वात मोठी कोणती आहे ती शोधावी लागेल आणि मग त्याच्यामध्ये दिलेल्याप्रमाणे त्याची पट जी आहे ती आपल्याला काढावी लागेल. तर यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक सूत्र जे आहे ते आपल्या ध्यानात ठेवायचं आहे की क्रमवार समसंख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या असते. जर तुमच्या क्रमवार समसंख्या या जर विषम अंकामध्ये असतील म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13 याप्रमाणे जर असतील तर जी मधली संख्या येईल ती त्यांची सरासरी असते. तर याप्रमाणे आपल्याला 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी दिलेली आहे. या सूत्राप्रमाणे क्रमवार समसंख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या, तर सरासरी मी जर इथे लिहिली 12, तर 12 बरोबर मधली संख्या अशा पद्धतीने मला ही जी माहिती आहे ती या ठिकाणी प्राप्त होईल की मधली संख्या किती येते, 12 येते. आणि मग 12 ही जर माझी मधली संख्या असेल तर मला या 12च्या अलीकडे 2 संख्या लिहायच्यात आणि 12च्या पलीकडे म्हणजे 12च्या नंतर 2 संख्या लिहायच्या. तर 12च्या नंतर पुढची संख्या होईल 5, 14 आणि त्याच्या पुढची संख्या होईल 16, कारण या समसंख्या आहेत. समसंख्येमध्ये जवळच्या समसंख्येमध्ये 2चा फरक असतो हे आपल्याला ज्ञात आहे. तर 12च्या आधीची जी समसंख्या आहे ती 2 ने कमी होईल, 10 होईल आणि त्याच्या आधीची जी समसंख्या आहे ती आणखी 2 ने कमी होईल म्हणजे 8 होईल. तर 8, 10, 12, 14, 16 या आपल्याला 5 क्रमवार समसंख्या मिळतील, कारण मधली संख्या तुम्हाला सरासरी म्हणून दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा की ही जी संख्या आहे तुमची पहिली संख्या, तर पहिली संख्या आपली 8 आहे इथे आणि शेवटची संख्या आहे 16. तर आपला प्रश्न असा विचारलेला आहे की सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? तर लहान संख्या ही या 16च्या किती पट आहे? म्हणजे इथे तुम्हाला 8 जो आहे तो 8 बरोबर 16च्या किती पट, म्हणजे 16 गुणिले x असं आपल्याला म्हणावं लागेल. 16ची पट करायची, ज्याला 4 लावला असेल त्याला त्या ठिकाणी आपल्याला गुणायचं असतं. तर 16ची किती पट केल्यावर 8 उत्तर मिळेल. तर हे गुणिले 16 इकडे येऊन भागिले 16 होतील, म्हणजेच 8 भागिले 16 बरोबर x. म्हणून x बरोबर इथे तुम्ही जर भाग दिला तर 8 1 8 आणि 8 2 16 म्हणजे 1/2. 1/2 पट होईल आणि 1/2 पटलाच आपण त्या ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये निमपट म्हणतो पहा. अर्ध केलेला आहे म्हणून ही निमपट होणार आहे. तर हा आपला पर्याय योग्य असणार आहे, निमपट. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 इथे आपल्याला योग्य आहे. पर्याय क्रमांक 2चा आपण हा गोल या पद्धतीने भरून टाकूयात. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? तर ते सूत्र वर जे सूत्र आपण वापरलेले ते सूत्र इथे आपल्याला वापरायचंय. समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, सूत्र आपण ध्यानात ठेवणार आहोत की जर तुमच्या समसंख्या किंवा विषम संख्या या विषम अंकातील असतील म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13 या क्रमांक त्या संख्या जर असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. इथे 3 क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची सरासरी ही मधली संख्या असणार आहे. क्रमवार विषम संख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या. तर इथे आपल्याला सरासरी कशी काढतात? सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. याचं जे सूत्र आहे पहा, सर्वांची बेरीज. तर इथे सर्वांची बेरीज आहे तर तुमच्या 3 संख्या आहेत आणि त्याला भागिले किती करायचं? आपल्याला 3 करायचंय, म्हणजे तुम्हाला सरासरी मिळेल. सरासरी आपल्याला दिलेली नाही पाहिजे आणि मग तुम्हाला इकडे मधली संख्या जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे आपल्याला जर मधली संख्या जर हवी असेल तर तुम्हाला 3 संख्यांची बेरीज त्याला भागिले 3 करायचं. तर आपल्याला 3 संख्यांची बेरीज दिलेलीच आहे पहा, 153 दिलेली आहे. मग आपण 153 भागिले 3 जर केलं तर जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच तुमची असेल मधली संख्या. मधली संख्या तुम्हाला याप्रमाणे मिळेल. मग 3 1 3, 3 5 15 आणि पुन्हा 3 1 3, म्हणजे मधली संख्या जी आहे ती तुम्हाला 51 मिळणार आहे पहा. मधली संख्या बरोबर 51 हे उत्तर आपलं येणार आहे. तर 51 हा पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पर्याय क्रमांक 2चा जो गोल आहे तो याप्रमाणे आपण भरून टाकूयात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे, 51. प्रश्न तिसरा पहा. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती? प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली असेल ती अगदी बारकाईने वाचायची, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक आपल्याकडून होणार नाहीये. कारण प्रश्न असतात स्कॉलरशिप परीक्षेचे ते स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना दिलेला प्रश्न लगेच कळतो, त्याचं आकलन लगेच होतं.
प्रश्नाचं आकलन नाही झालं तर आपलं उत्तर चुकत असतं, पाहिजे ध्यानात ठेवायचं आहे. तर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. सर्वात लहान 2 अंकाची संयुक्त विषम संख्या. तर आपण जर सर्वात लहान संख्या जर पाहिल्या 2 अंकाच्या, तर त्यामध्ये 10 आहेत, त्यानंतर 11 आहेत, त्यानंतर 12 आहेत, 13 आहेत, 14 आहेत, 15 आहेत, 16 आहेत. याप्रमाणे आपण विचार करत आहोत पहा की या संख्यामध्ये आपल्याला जे सांगितलेली अट आहे ती पूर्ण झाली पाहिजे. सर्वात लहान 2 अंकी तर आहेतच या सगळ्या, आणि संयुक्त विषम संख्या पाहिजेत. तर यामध्ये या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या शोधायची आहे पहा. तर यामध्ये ही संख्या जी आहे ती तुमची या ठिकाणी तुम्हाला मिळेल पहा. 11 ही जी आहे ती मूळ संख्या आहे, त्यानंतर 10 ही समसंख्या आहे त्यामुळे ती जमणार नाही आहे. 11 ही मूळ संख्या आहे, ती विषम संख्या आहे पण ती मूळ संख्या आहे. 12 ही समसंख्या आहे त्यामुळे ती पण जमणार नाही. 13 ही विषम संख्या आहे परंतु ती मूळ संख्या आहे, संयुक्त नाही आहे. 14 ही समसंख्या आहे त्यामुळे ती सुद्धा आपल्याला जमणार नाही. मग 15 ही संख्या पहा विषम संख्या आहे आणि ती संयुक्त संख्या आहे, त्यामुळे आपल्याला पाहिजे ती संख्या इथे तुम्हाला 15 दिसणार आहे पहा. म्हणजे तुमची संख्या इथे तुम्हाला कोणती मिळेल तर ती मिळेल 15. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे, हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आधीच्या या 2 अंकी संख्या आहेत परंतु त्यापैकी काही सम आहेत आणि काही मूळ संख्या आहेत. आपल्याला मूळ संख्या घ्यायची नाही आहे तर संयुक्त संख्या घ्यायची आहे आणि म्हणून 15 ही संख्या तुम्हाला मिळेल. आणि सर्वात लहान सर्वात मोठी सममूळ संख्या, सम असणारी मूळ संख्या एकच आहे फक्त, त्याच्यात लहान मोठ्याचा काही प्रश्नच नाही आहे. सम असणारी मूळ संख्या एकमेव आहे आणि ती आहे 2. 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे, बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. आणि त्यामुळे आपल्याला 15 आणि 2चा गुणाकार करायचा. 15 गुणिले 2 यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याचं उत्तर येईल 15 दुने 30. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे, ज्यामध्ये आपल्याला 30 हे उत्तर दाखवलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 4. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे पहा की आपण जर कोणत्याही दशकातील, दशक म्हणजे समजा 1 ते 10, 1 पासून 10 पर्यंत 10 संख्या आहे त्याला आपण दशक म्हणणार. तर कोणत्याही दशकातील आपण जर तो फरक काढला, एका दशकातील समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेमध्ये 5चा फरक असतो. म्हणजे याप्रमाणे हा जो नियम आहे हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या नियमाला अनुसरून याचं उत्तर आपल्याला काढता येईल पहा. तर मग आपले दशक किती होतील या ठिकाणी इथे, तर 21 ते 30 हा तुमचा पहिला दशक होईल पहा. पहिला दशक याचा हा जो तुम्हाला संख्यांचा गट दिलेला आहे 21 ते 40, यामध्ये आपण दशक करायचे, 2 दशक होतील पहा. 21 ते 30 हा पहिला दशक होईल आणि यामध्ये जो काही तुमचा फरक आहे तो फरक या नियमाप्रमाणे कितीचा सापडेल तुम्हाला, तर 5चा सापडेल. त्यानंतर 31 ते 40 हा दुसरा दशक तुम्हाला मिळेल, दुसरा दशक. आणि या दुसऱ्या दशकामध्ये सुद्धा तुमचा जो फरक आहे तो कितीचा असणार आहे, तर तोही फरक फक्त 5चाच असणार आहे. संख्या कोणत्याही असू द्या, 10 संख्येमधला क्रमाने येणारा जो फरक आहे तो 5चा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा जो एकूण फरक आहे, एकूण फरक तुम्हाला लक्षात येईल पहा. एकूण फरक किती होईल, तर 5 अधिक 5 बरोबर 10. म्हणजे 10चा एकूण फरक तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार आहे. तुमच्या 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज ज्यामध्ये 10चा फरक आहे. तर इथे तुम्हाला पर्याय क्रमांक 3चा गोल भरायचा आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. आता पहा, यामध्ये आपल्याला क्रमवार विषम संख्यांची सरासरी बरोबर मधली संख्या असते, हे इथे ध्यानात ठेवायचं. हे सूत्र इथे आपल्याला वापरायचे. तर 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y दिलेली आहे तुम्हाला. तर सरासरी काढायची म्हणजे आपल्याला सरासरी सूत्र जे आहे ते कसं आहे पहा. 3 संख्या आहेत त्यामुळे आपण म्हणूया त्या ठिकाणी की 3 संख्यांची बेरीज, 3 संख्यांची तुम्हाला बेरीज करावी लागेल आणि त्याला भागिले तुम्हाला त्या ठिकाणी 3 करावे लागतील, कारण 3 संख्या आहेत. बरोबर तुम्ही या ठिकाणी मधली संख्या आहे असंच ठेवायचं इकडे, म्हणजे तुम्हाला याद्वारे मधली संख्या ही आपोआप मिळून जाईल. तर 3 संख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे की 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. म्हणजे मधली संख्या तुम्हाला कशी मिळेल आता मी हे जे उजवीकडचे ते डावीकडे घेतो. मधली संख्या तुम्हाला कशी मिळेल,
तर मधली संख्या बरोबर आपण 3 संख्यांची बेरजेची किंमत लिहूया इथे y आणि त्याला भागिले 3 बरोबर. तर y/3 ही तुम्हाला मधली संख्या मिळेल आहे की नाही. मग या मधल्या संख्येची ही विषम संख्या आहे, ही स्वतः विषम संख्या आहे. आपला प्रश्न काय विचारलाय की याच्या पुढील समसंख्या लिहा. विषम संख्येच्या पुढील समसंख्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. आता यामध्ये सर्वात मोठी जी आहे ती तुम्हाला कशी मिळेल, तर यामध्ये तुम्हाला 2 मिळवावे लागतील. पहा याच्यातली ही मधली झाली, ही y/3 ही मधली संख्या झाली. याच्यापेक्षा आणखी एक मोठी असणार आहे, तर ती मोठी संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. सर्वात मोठी विषम संख्या तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला यामध्ये आणखी 2 मिळवावे लागतील, कारण कोणत्याही समसंख्या असो किंवा विषम संख्या असो तर त्यामध्ये 2चा फरक असतो. तर y/3 अधिक 2 केले पामी. आणि याच्या पुढची तुम्हाला समसंख्या पाहिजे, त्यामुळे ह्या विषम संख्येमध्ये ही विषम संख्या तयार झाली. पहा या विषम संख्येमध्ये यात आपण जर 1 मिळवला तर आपल्याला पुढची समसंख्या मिळेल. यात 1 मिळवून तुमचं उत्तर काय होईल, तर तुमचं उत्तर होईल y/3 अधिक 2 अधिक 1 आहे की नाही. y/3 अधिक 2 अधिक 1 म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी होईल. पहा y/3 अधिक हे 2 अधिक 1 किती होतील, 3 होतील. तर आपल्याला या प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे, y/3 अधिक 3. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर दिसतोय. पहा पर्याय क्रमांक 4चा गोल भरून टाकूयात. आपलं उत्तर पुढचा म्हणजे 6वा प्रश्न आहे. पहा 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 660 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती. तर यामध्ये आपल्याला मधली संख्या बरोबर क्रमवार समसंख्यांची सरासरी हेच सूत्र जे आहे ते आपण वापरणार आहोत. पहा मधली संख्या आपल्याला यातनं मिळवायची आहे. मधली संख्या बरोबर क्रमवार समसंख्यांची सरासरी काढण्यासाठी आपल्याला 5 संख्या आहे, तर 5 संख्यांची बेरीज भागिले 5 असं करता येईल. तर ही 5 संख्यांची बेरीज आपल्या प्रश्नामध्ये दिलेली आहे, ती आहे 660. तर 660ला आपण 5ने जर भाग दिला तर आपलं उत्तर 132 येत आहे. म्हणजे 132 ही आपली मधली संख्या मिळत आहे. तर मधल्या संख्येच्या नंतर पुढे आपल्याला 2 मिळून 134 ही पुढची संख्या मिळेल आणि आणखी 2 मिळून 136 ही पुढची संख्या मिळेल. त्याच्या अलीकडे पाठीमागे 2 आपण घरी आल्यानंतर 2 वजा होतील, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 130 ही संख्या मिळेल आणि त्यातनं आणखी 2 वजा होऊन 128 ही संख्या मिळेल. तर याप्रमाणे ही तुमची पहिली संख्या आणि ही तुमची 5वी संख्या, म्हणजे ही पहिली आणि शेवटची. तर या 2 संख्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. पहा म्हणजे 136 आणि 128 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ही बेरीज आपण करूयात. 136 अधिक 128, 8 अधिक 6 14 होतील. आजचाला 1 3 आणि 1 4 आणि 2 6 होतील आणि 2 आणि 2 1 आणि 1 2 होतील. तर 264 हे आपलं उत्तर असणार आहे. 264 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला योग्य म्हणता येईल. तर अशा पद्धतीने या प्रश्न क्रमांक 6चं उत्तर पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 7वा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही असं म्हटलेलं आहे. तर सहमूळ संख्यांचा अर्थ आधी आपण नीट समजून घ्या की सहमूळ संख्या असण्यासाठी दिलेल्या ज्या 2 संख्या असतात ना, त्यांच्या आपल्याला जर आपण विभाजक लिहिले तर त्यांच्यामध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक सापडतो. याचा अर्थ काय, याचा अर्थ त्या 2 संख्यांना इतर दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्या दोघांनाही. आणि जर त्या दोघांना इतर एखाद्या संख्येने भाग जात असेल तर ती जोडी सहमूळ संख्यांची जोडी असणारच नाही. आता आपण जोड्या चेक करू. पहा या नियमाला अनुसरून तर 32 आणि 24 जी पहिली जोडी आहे तुमची 32 व 24, तर यामध्ये 32 या संख्येला आणि 24 या संख्येला दोघांनाही जर भाग आपण जायचा विचार केला तर इथे पहा 8ने त्या ठिकाणी भाग जाईल. पहा 8 चौक 32 आणि 8 त्रिक 24 होतात. मग एक जरी तुम्हाला इतर आणखी सामायिक असणारा विभाजक सापडला तरी आपण समजून जायचं की ती जी जोडी आहे ती समूळ संख्यांची जोडी नाहीये. जर तुम्हाला एक सोडून इतर आणखी कोणता एक तरी सामायिक विभाजक सापडला, सामायिक विभाजकाचा अर्थ काय की त्या संख्येने त्या दोघांनाही पूर्ण भाग गेला पाहिजे. तर इथे 8ने 32ला भाग जातो, 8 चौक 32 आणि 8 त्रिक 24, म्हणजे याचा अर्थ या दोघांचा सामायिक विभाजक 1 शिवाय 8 हा सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ ही जोडी समूळ संख्यांची जोडी नाहीये. तर इथे आपल्याला फक्त त्यांनी एकच जोडी समूळ संख्येची जोडी नाही असं विचारलेलं आहे. बाकीच्या 3 जोड्या या ठिकाणी समूळ संख्यांच्या असणार आहेत, कारण प्रश्न जो आहे तो उलटा विचारलेला आहे. त्यामुळे आपण नीट समजून घ्यायचंय की हा
पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे। बाकीच्या ज्या जोड्या आहेत त्या तपासण्याची गरज नाही, कारण त्या समूळ संख्यांच्या जोड्या असणारच आहेत। कारण प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला विचारलं की कोणती जोडी समूळ संख्यांची जोडी नाही, तर ही एक पहिली जोडी आपल्याला सापडलेली आहे की जी समूळ संख्यांची जोडी होऊ शकत नाही, कारण त्या 32 व 24 या दोघांना 8 ने पूर्ण भाग जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा आपल्याला 1 सोबत 8 हा सुद्धा सामायिक विभाजक सापडतोय आणि म्हणून या जोडीला आपल्याला समूळ संख्या जोडी म्हणता येणार नाही। बाकीच्या तुम्ही चेक करून पाहिले असता तुम्हाला जाणवेल की त्यांना फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक आहे, याचा अर्थ दोघांना एका संख्येने भाग जाणार नाही। 25 आणि 32 यांना आपण जर भाग देऊन पाहिलं तर 25 आणि 32ला एका संख्येने भाग जात नाही। त्याचप्रमाणे 15 व 28ला 15 व 22 या संख्यांना पण कोणत्या एका संख्येने भाग जात नाहीये। त्यानंतर 18 व 35 यांना सुद्धा कोणत्या एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत। प्रश्न 8वा, पी ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती? तर आपल्याला काय करायचं असतं, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस त्या पहिल्या समसंख्येमध्ये समसंख्या जर तुम्हाला त्या ठिकाणी हवी असेल तर त्या संख्येमध्ये तुम्हाला जितक्या क्रमांकाची संख्या विचारलेली आहे त्याची दुप्पट करून ती त्यामध्ये आपल्याला मिळवायची असते। म्हणजे आपल्याला इथे पी अधिक करावं लागेल। पी समसंख्याचा आहे आणि जी शोधायची समसंख्याचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी या पी मध्ये किती मिळवायचे तर 39 घरं आपण पुढे जर जाणार असो तर प्रत्येक 2 घरामध्ये 2-2चा फरक असतो, त्यामुळे हा फरक कितीचा होईल 39 गुणिले 2 अशा प्रकारचा हा फरक होऊन जाईल आणि त्यामुळे हा जो फरक आहे तो याप्रमाणे 39 गुणिले 2 2 18 होतील, 1 बेत्रिक 6 आणि 7 होतील। तर पी मध्ये तुम्हाला 78 जे आहे ते मिळवावे लागतील म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पी अधिक 78 अशा प्रकारचं असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पी अधिक 78 योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक 8 साठी। पुढचा प्रश्न आहे, 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? किमान याचा अर्थ होतो कमीत कमी फरक कितीचा असतो। तर ज्या लहान संख्या आहेत मूळ संख्या त्यांचा आपण विचार करूया तिथे। तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर पुढे 11, 13 आहेतच, परंतु यामध्ये फरक जर बघितला आपण तर यामध्ये 5 मधनं 3 गेला 2चा फरक दिसतोय, 7 मधनं 5 गेला 2चा फरक दिसतोय, परंतु हा जो फरक आहे 3 वजा 2, 3 मधनं जर 2 वजा केलं तर याचा फरक तुम्हाला 1 येईल आणि 1 पेक्षा लहान फरक येऊ शकत नाही। कमीत कमी फरक म्हणजे सर्वात लहान फरक हा 1च असणार आहे। 1 पेक्षा लहान फरक होऊ शकत नाही, कारण 1 पेक्षा जर लहान घ्यायचा असेल तर तो तुमचा अपूर्णांकामध्ये जाईल आणि अपूर्णांकामध्ये फरक तुम्हाला मूळ संख्येमध्ये सापडणार नाही। त्यामुळे आपण समजून जायचं की हा त्या ठिकाणी फरक 1चा असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे, ज्यामध्ये आपल्याला 1चा फरक जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे। 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असेल तर तो असेल 1चा। तर अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 9 आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12 आणखी 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत। 12 प्रश्न आहेत यामध्ये। प्रश्न क्रमांक 10 पहा, 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? संयुक्त पाहिजे, मूळ संख्या नको आहे आणि विषम संख्या पाहिजे। तर इथे पर्याय जे दिलेत 101 ही विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्याच आहे, परंतु 101 ही मूळ संख्या आहे। 101 जी संख्या आहे ही तुमची मूळ संख्या त्या ठिकाणी आहे, कारण त्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही। त्यानंतर 103 ही सुद्धा मूळ संख्याच आहे। 103ला फक्त 2च त्या ठिकाणी विभाजक आहे, 1 आणि स्वतः 103। 107 ही सुद्धा मूळ संख्या आहे। मग इथे आपल्याला राहिला पर्याय क्रमांक 4 की ज्यामध्ये ती संख्या विषम आहे शेवटी 5 असल्यामुळे, आणि ही संयुक्त संख्या आहे कारण शेवटी 5 असल्यामुळे आपल्याला 5ची कसोटी माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। याचा अर्थ या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार आहे, बाकीच्यांना कोणीच भाग जात नाही, त्यामुळे त्या मूळ संख्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 105 हा पर्याय योग्य आहे। तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य त्या ठिकाणी उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 10 साठी, कारण 105 ही संयुक्त संख्या आहे आणि शिवाय ती विषम संख्या सुद्धा आहे, म्हणून हे उत्तर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपल्याला दिले 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 17वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येचा वर्गसंख्या आहे? तर यामध्ये बरंच एकत्रित विचारलेलं आहे। तुम्हाला इथे मागे पुढे 2 काढायचे। तर 1575 नंतरची पहिली समसंख्या ही स्वतः विषम संख्या आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये 1 मिळवला की त्याच्या पुढची पहिली समसंख्या मिळेल, त्यामध्ये 1 मिळवून पहिली समसंख्या मिळणार आहे।
तर ती होईल 1576. 75 मध्ये 1 म्हणून 1576 होतील. 1576 अधिक तुम्हाला त्या ठिकाणी आता ही 49 घरं आपण पुढे जायचं होतं, परंतु पहिली समसंख्या आपण शोधलेली आहे, त्यामुळे 49 मधनं 1 कमी करा. 48 फक्त घरं आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये 2चा फरक असल्यामुळे 48 गुणिले 2 केलेत 1576 अधिक 48 दुणे 96 झाली. त्याचं उत्तर येईल 1672. तर ही 1672 ही संख्या असेल 1575 नंतरची 49वी समसंख्या. 1028च्या मागील 17वी समसंख्या. आता ही स्वतः समसंख्या आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही ॲड वगैरे करायचं नाहीये. तुम्हाला याच्यातनं मागं जायचंय, त्यामुळे आपल्याला 70 घरं मागं जायचंय. तर प्रत्येक घरामध्ये 2चा फरक असेल. मागं जायचं असल्यामुळे आपल्याला 1028 मधनं ही संख्या वजा करावी लागेल. पुढे जायचं असेल तर हे अधिक करायचंय, मागे जायचं असेल तर वजा करायचं. 1028 मधनं आपल्याला 70 गुणिले 2 म्हणजे 140 वजा केले आपण, त्याचं उत्तर येईल 888. आणि मग यांचा त्या ठिकाणी तुम्हाला फरक काढायचा आहे. पहा 1672 ही संख्या आणि ही संख्या यांच्यातला फरक काढायचा, यांची वजाबाकी करायची आपल्याला. 12तून 2 मधून 8 जात नाहीत, 12तून 8 गेले तर 4 उरतील, इथे 6 झाले, इथे 12 होतील. 6 मधनं 8 जात नाहीत, पुन्हा 8चा घेतला, इथे 5 उरतील, इथे 16 होतील. 16तनं 8 गेल्यानंतर 8 उरेल, या ठिकाणी पुन्हा 8चा घ्यावा लागेल. 15तनं 8 गेल्यानंतर 7 उरतील. 784 ही संख्या तुम्हाला मिळते. तर ही संख्या जी आलेली ही कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपले जर वर्ग जर त्या ठिकाणी तोंडपाठ असतील तर या ठिकाणी 784चं वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे. 784चं वर्गमूळ येणार आहे पहा 28. तर ही 28 हा जो पर्याय आहे तो योग्य आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथे तुमचा योग्य असणार आहे. आपण 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग घन शक्यतो तोंडपाठ ठेवायचे, जेणेकरून त्याचा आपल्याला अशा उदाहरणामध्ये फायदा होईल. गणिताच्या उदाहरणामध्ये फायदा होतो. याशिवाय बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या वर्गसंख्यांचा आणि घनसंख्यांचा निश्चित फायदा होत असतो. तर ते आपलं जे ज्ञान आहे पूर्वज्ञान ते त्या ठिकाणी जितकं योग्य असेल तितका प्रश्न सोडवायला आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे पहा 3 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 संख्येचा वर्ग मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या शोधायची आहे. तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 होते, फक्त संख्या म्हटलं मी, पण तिला 3ने भाग जातो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती मूळ संख्या होऊ शकत नाही. 901 कमी केलं तर 998 होतील, पण तिला पण 2ने पूर्ण भाग जातोय, शेवटचा 8 असल्यामुळे. त्याच्या अलीकडची 997 तर ही मूळ संख्या होते पहा. आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या होते 11. तर यांची आपल्याला बेरीज करायची सुरुवातीला. 7 अधिक 1 8 होतील, 9 अधिक 1 10, आजचा 1 आणि पुन्हा होतील 1 10. तर 1008. तर 1008 ही या 2 संख्यांची तुम्हाला बेरीज मिळालेली आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं तर या 1024 हे उत्तर येण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये कोणती संख्या मिळवायची आहे पहा. म्हणजे 1008 अधिक आपल्याला या ठिकाणी कोणत्या संख्येचा वर्ग, मी त्या ठिकाणी 1चा वर्ग म्हणेल, 1चा वर्ग म्हणू. बरोबर उत्तर किती आलं पाहिजे तर 1024 आलं पाहिजे, कारण 32चा वर्ग तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे. 32च्या वर्ग इतकी संख्या मिळेल, तर 32चा वर्ग होतो 1024. 1024 ही संख्या मिळवण्यासाठी तुम्हाला हे अधिक 1008 आहे ते आपण जर पलीकडे नेले तर इथे x वर्ग बरोबर 1024 वजा 1008. याचं उत्तर आपण काढलं तर 24 मधनं जर 8 गेले तर याचं उत्तर पहा 16 येत आहे, म्हणजेच 16 त्या ठिकाणी मिळत आहेत तुम्हाला. आणि मग दोन्ही बाजूचं आपण जर वर्गमूळ काढलं इथे x वर्गचं वर्गमूळ आणि 16चं वर्गमूळ, तर आपल्याला मिळेल उत्तर x बरोबर 4. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 4चा वर्ग त्या ठिकाणी मिळवावा लागेल 1008 मध्ये. 1008 मध्ये 4चा वर्ग मिळवल्यास तुम्हाला 32चा वर्ग मिळणार आहे. तर 4 हा आपला पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3चा जो गोल आहे तो आपण भरून टाकूयात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व उदाहरणे अगदी व्यवस्थित स्पष्टीकरणासह सोडून पाहिलेली आहेत. सर्वांना व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे स्कॉलरशिपचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.